आज मला बुंदीचे लाडू बनवायचे होते, त्यासाठी म्हणलं चला पटपट कामावरून घेऊया. सकाळी सकाळी इतकं गरम होतं ना, तरी पण सुद्धा एकने चहा प्यायची इच्छा झालेली होती. तनुच्या पप्पाने मी एकने दोघांनी मिळून चहा घेतला. आणि चहा ना आम्हाला कपात पिण्यापेक्षा ना हे असं फुलपत्रामध्ये प्यायलाच बरं वाटतं. तर मस्त असं दोघांनी चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती. तर चपात्या बनवून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये ना भेंडी फ्राय करायला घेतलेली. तर तव्यामधली भेंडी ना एकदम टेस्टी लागते खायला. स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं बुंदी पाडायची होती, म्हणून म्हटलं चला थोड्या वेळानं बेसन भिजत घाल्या म्हणजे छान अशी बुंदी पडते. आणि थोडा वेळ भिजल्यानंतर ना मग इथं कढईमध्ये तेल गरम केल्यावर एक छोटासा झाऱ्या होता, त्यानंच एकने व्यवस्थित बुंदी पाडून घेतलेली होती. एकदम छान असं बुंदी पडलेली. बुंदी पाडून घेतल्या आणि साईडलाच ना पाक पण बनवायला ठेवलेला होता. तर पाक पण छान तयार होत होता. पाक तयार झाल्यानंतर ना सगळ्या बुंदी इकडे पाकामध्ये ओतून घेतल्या आणि थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. जितकं बुंदी मुरल ना पाकामध्ये तितकी बुंदी नरम पडते आणि एकदम छान पण चवीला लागते. सगळे लाडू तयार करून घेतले. एकदम छान असं चवीला लाडू पण झालेले होते, म्हणजे कडक अजिबात झाले नव्हते. बुंदीचे लाडू बनवून घेतले आणि त्याच्यानंतर ना गावाकडे जायचं होतं आम्हाला त्यासाठी मला आयब्रो करायचे होते. तर मार्केटमध्ये गेलेली होती. तर 6:30 वाजलेले होते, तरीसुद्धा इतका उजेड पडलेला होता ना. आता 7 वाजल्याशिवाय काय अंधार पडतच नाही. आयब्रो करायचं होतं तर पार्लरमध्ये कोणच नव्हतं, त्यामुळे पटकन आयब्रो करून घेतला. आणि त्याच्यानंतर ना इथं मला डाळिंब घ्यायची होती. डाळिंब घेतली आणि परत एकने खाण्यासाठी म्हणून एकने बेकरीमधलं थोडंसं खायला वगैरे घेतलं. त्याच्यानंतर तनिषला एकनं दाबेली खायची होती, त्याने येताना सांगितली होती. तर दाबेली वगैरे घेतली आणि घरी आल्यानंतर ना मस्त असं वांग्याचा रस्सा चपाती बनवलेल्या होत्या. त्याच्यानंतर मग मला चिवडा पण तडका टाकायचा होता. जेवण करून मस्त असं चिवडा पण तयार करून घेतला. तर एकदम छान असं चवेल झालेलं होता. चला तर माझा व्हिडिओ इथं संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.